हाय स्टुडंट्स, आजपासून आपण क्लास 9 चे इंग्लिश, सायन्स आणि मॅथ हे व्हिडिओ सुरू करतोय. यापूर्वीचे क्लास 6, 7, 8 चे इंग्लिश, मराठी या व्हिडिओना पाहण्यासाठी आपण चॅनलला एकदा जरूर भेट द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये जे चिटचॅटचे क्वेश्चन्स आहेत ते आपण घेतलेले आहेत. तर सुरुवातीला जो एक क्वेश्चन आहे तो बघू. आय वुड लाईक टू टॉक टू माय मदर अबाउट स्विमिंग लेसन्स. आता इथे मला कशाबद्दल बोलायला आवडेल, तर माझ्या आईशी मला स्विमिंग लेसन्स बद्दल बोलायला आवडेल असं दिलेलं आहे. इथे तुम्ही व्यक्त होऊ शकता, तुमचं मत वेगवेगळं असू शकतं. आपण फक्त एक्झाम्पल म्हणून हे घेतलेलं आहे. आय वुड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट, फादरशी मला कशाबद्दल बोलायला आवडेल, माय हायर स्टडीज. आय वुड लाईक टू टॉक टू माय टीचर अबाउट असाइनमेंट्स, माझ्या टीचरशी मला असाइनमेंट म्हणजे स्वाध्यायाबद्दल बोलायला आवडेल. आय वुड लाईक टू टॉक टू माय बेस्ट फ्रेंड अबाउट अपकमिंग मूवीज, मित्राशी मला येणाऱ्या मूवीज बद्दल बोलायला आवडेल, डिस्कशन करायला आवडेल. देन आय वुड लाईक टू टॉक टू माय ग्रँडपॅरेंट्स अबाउट देअर एक्सपिरियन्सेस, त्यांचे अनुभव मला ऐकायला आवडेल. माय नेबर्स अबाउट सिटी लाईफ, मला माझ्या शेजाऱ्यांशी शहरी जीवनाबद्दल बोलायला आवडेल. देन क्वेश्चन बी, आय वुड लाईक टू लर्न टू, मला कोणाकडून काय शिकायला आवडेल. स्पीक चायनीज फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड, माझ्या मित्राकडून मला चायनीज बोलायला शिकायला आवडेल. कुक फ्रॉम माय ग्रँडमदर. स्पीक फ्लुएंटली फ्रॉम माय टीचर, टीचरकडून मला फ्लुएंटली बोलता यावं यासाठी मला म्हणजे फ्लुएंटली बोलणे हे मला शिकायला आवडेल. देन प्ले पियानो, हियर PLAY, play piano from my neighbor and play chess from my cousin. C, I hesitate to talk to my, मला hesitate म्हणजे I hesitate to talk to my, मला या गोष्टींबद्दल डिस्कशन करायला आवडणार नाही किंवा मला थोडं अवघडल्यासारखं वाटेल. तर टीचर अबाउट माय स्टडीज. देन ब्रदर अबाउट माय वे he or she talks to my friend. Then parent about what I would like to do in future. I hesitate to talk to my friend about how I want to spend my holidays. Then sister about my favorite movies and neighbor about the things I want to buy. आता आपण इन टेक्स्ट क्वेश्चन्स घेऊ, जे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये साइडला जे क्वेश्चन दिलेले आहेत ते आधी समजून घेऊ आणि त्यानंतर आपण इंग्लिश वर्कशॉप समजून घेऊ. व्हॉट वुड हॅपन इफ द चाइल्ड ट्राइड टू वॉक फास्ट, व्हाय. आता ही जी पोएम आहे यामध्ये वडिलांना, ही जी पोएम आहे यामध्ये मुलगा वडिलांना म्हणतो की तुम्ही थोडं स्लो चाला जेणेकरून मी तुमच्या पावलावर पाऊल टाकू शकेल. तर आता इथे हाच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. व्हॉट वुड हॅपन इफ द चाइल्ड ट्राइड टू वॉक फास्ट, व्हाय. जर चाइल्डने फास्ट चालण्याचा प्रयत्न केला तर काय होईल आणि का. द चाइल्ड वुड फॉल ऑर ट्रिप इफ इट ट्राइड वॉकिंग ॲज क्विक ॲज इट्स फादर डिड बिकॉज इट सीज टू लिटिल. तो पडेल कारण त्याच्या वडिलांप्रमाणे जर फास्ट चालायला गेला तर तो पडेल कारण तो सध्या लहान आहे. Does the word walk refer only the act of walking? What does the poet actually mean to say? नुसता वॉक म्हणजे चालणे हा शब्द इथे रेफर होतो का, की त्याच्यामागे दुसरा काही अर्थ दडलेला आहे हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. द पोएट विशेस टू एक्सप्रेस दॅट द फादर हू शुड शेअर हिज फिलिंग्स अँड थॉट्स विथ द चाइल्ड अँड हेल्प इंट्रोड्यूस हिम or her to the ways of life by showing and explaining the proper conduct and actions necessary to lead a decent life. What do the footsteps of the father refer to? The term footsteps have refers to the father's acts, behaviors, unique and characteristics, gestures, speech patterns and all the other qualities that influence a person's success in life. What qualities of your parents or elders would you like to adopt? I want to
take up the qualities of my parents that will enable me to grow into an honest individual. These attributes include treating everyone equally, putting in much effort, being dependable and self assured, and respecting punctuality. My parents have always worked morally upright and genuinely. In my opinion, I would desire to walk in their footsteps. या आधीचा जो फर्स्ट क्वेश्चन आहे इथे तुम्हाला रीड द पोएम अलाउड हा क्वेश्चन, या आधीचा क्वेश्चन नंबर 1 जो आहे इथे तुम्हाला रीड द पोएम अलाउड हा क्वेश्चन दिलेला आहे. तर यासाठी आपण पोएम रीड करून त्याचं मीनिंग समजून घेण्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपण पाहू शकता. त्यामुळे आपण डायरेक्ट क्वेश्चन नंबर 2 कडे वळू. पुट द वर्ड्स गिव्हन इन द ब्रॅकेट्स इन द प्रॉपर blanks. A. The child is talking to its father. B. The father is leading and the child is following. Someday the child will become a father. The child does not wish to fall while following its father. Find and write pairs of rhyming words of the poem. Small, fall. इथे आपल्याला पोएम मधले रायमिंग वर्ड शोधायचे आहेत. Fall, small, see, me, true, you, be, me. Then question number 3, the meanings of the words in the following pair show that they are related. Daddy or father, child, follow, lead. Find 5 more pairs of related words. Teacher, student, doctor, patient, give, take, live, die, easy, hard, before, after, teaching, learning. Next question, question number 4. The child in the poem requests his father to walk slower. Here the poet implies that the child wants to understand his father's actions better. The child would like to act the same way but wants the father to be more understanding towards the child's needs. What is implied in the following lines? आता या ज्या 4 लाईन दिलेला आहे याचं जे आन्सर आहे आपण ते नेक्स्ट स्लाइडवर बघणार आहोत. समटाइम्स युअर स्टेप्स आर फास्ट. कधी कधी तुमची पावले फास्ट असतात. तर काय होईल? व्हॉट इम्प्लाइज इन द फॉलोइंग लाईन्स? समटाइम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. I would want to lead just right and know what that I was true. याचे आन्सर आपण पुढील स्लाइडवर बघू. A. This message suggests that the father at times act and make decisions very quickly. You are very fast. तर याचं मीनिंग जे आहे ते आहे की father at times act and make decisions very quickly. Then B. आपलं B सेंटेन्स काय आहे? Sometimes your steps are hard to see. This sentence suggests that the child may not always observe or appreciate the father's action. Then आपला C काय आहे? I would want to lead just right. This sentence suggests that इथे आपला this 2 वेळा टाइप झालेला आहे. This sentence suggests that the child is interested in steering clear of mistake in the future when it comes to raising their own family. Then fourth D, and know that I was true. This sentence suggests that the child wants to confirm that it has provided the appropriate guidance for its child. Next question, question number 5. Using your own ideas, frame 3 sentences that show continuous action. असे सेंटेन्स बनवायचे आहेत की आपल्याला त्याच्यामध्ये कंटिन्युअस ऍक्शन दिसायला हवी. यू आर लीडिंग मी, यू आर रनिंग स्लो, अ कॅट इज चेजिंग माउस, क्लॉक इज रनिंग स्टेडीली. आता कंटिन्युअस असल्यामुळे इथे प्रत्येक क्रियेला ING लागलेला आहे. क्वेश्चन नंबर 6. युजिंग युअर ओन आयडियाज फ्रेम ॲटलिस्ट 3 सेंटेन्सेस दॅट शो फ्युचर ॲक्शन ऑर स्टेट. एक्झाम्पल, हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आता इथे फ्युचर ॲक्शन आपल्याला या सेंटेन्समध्ये दिसायला हव्यात. When I am all grown up. Who will come to market with me? When will I go on a trip? What will be your next plan for study? 7. Question number 7. Discuss the following and write the summary of your discussion in the form of bullet points. A.
How are certain ideas or customs or knowledge passed on from one generation to the next? They acquired cultural ideals from mythical literature, Vedas, folklore, fables, and arts, preserved by forefathers and on to new generations. Every community wants to preserve their cultural heritage because of their conservative mindset. B. It is necessary for children to follow the footsteps of their forefathers. If yes, why? It is sometimes necessary to change the old ways. तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या पावलांवर पाऊल ठेवावंसं का वाटतं आणि त्याचं उत्तर हो असेल तर का? आणि काही काही वेळा आपल्याला नवीन ऍक्सेप्ट करून जुनं सोडावं लागतं. त्याची काय गरज आहे हे इथे विचारलेलं आहे. येस, इट इज एसेन्शियल टू कंटिन्यू इन आवर फोर फादर्स फूटस्टेप्स ड्यू टू इट्स सिग्निफिकन्स इन लाईफ अँड मोरल प्रिन्सिपल्स इट इम्प्लाइज. Occasionally, it becomes imperative to modify rituals and traditions as many stem from superstitions that defy logic or scientific understanding. कधी-कधी आपल्याला जुन्या परंपरा आणि रीतिरिवाज जे आहे ते बदलावे लागतात, कारण ते अंधश्रद्धांवर आधारित असेल तर ते आपल्याला बदलावे लागतात आणि त्याला कुठलाही सायंटिफिक बेस नसतो. Must accept of some technological ideas. Hello, you must accept some technological idea project. Question number 8. Do you have a role model? What qualities do you appreciate in your role model? Yes, my mother is my role model. Her compassion, reliability, confidence, honesty, and discipline are qualities that I respect in her. She provides me with support, guidance, and encouragement and helps me to navigate life challenges. She works as an accountant and regularly completes her assignments honestly and passionately. She promotes wisdom in her work because she recognizes its significance, and in my opinion, she has always carried out her duties as homemaker and teacher with efficiency. Question number 9. Think of an occasion when you did not like the decision or action of your family members but realized later on that they were right. Write about it in 5 to 8 lines. असा एखादा प्रसंग आठवा की ज्यावेळेस तुमची फॅमिली किंवा तुमच्यापैकी कोणी म्हणजे आपले पॅरेंट्स आहेत त्यांनी तुमच्यावर काही बंधनं घातली किंवा त्यांनी घेतलेला निर्णय तुम्हाला आवडला नाही, परंतु नंतर तुम्ही जेव्हा मोठे झालात त्यावेळेस तुम्हाला ते कळलं की त्यावेळेस माझ्या पॅरेंट्सनी जो निर्णय घेतला होता तो योग्य होता. त्याबद्दल काहीतरी लिहा. My parents have enforced a severe regulation that limits my daily television into 1 hour. Since my Since my classmates' families did not have these restrictions, I used to dislike it at first when I was a child. However, I now see that my parents were correct in installing discipline and the importance of balancing work and play. I could play, study, watch TV, and still have time for another pastime. I learned how to manage my time effectively through this habit. Question number 10. Within 2 minutes, write as many as phrases or sentences as you can using a little. A little, a little later, a little higher, a little left, a little to left, just a little, wait a little longer. याप्रमाणे आपल्याला काही सेंटेन्सेस किंवा आपल्याला काही फ्रेजेस बनवायचे आहेत. ॲटलिस्ट आपल्याला 2 मिनिट्समध्ये बनवायचे आहेत. आपण इथे 9 बनवलेले आहेत. यू कॅन राईट मोर. First, I need a little help with the task. Second, he had a little trouble fixing the car. Third, I will be back in a little while. Fourth, let's take a little break. Fifth, I felt a little chilly this morning. Sixth, I have read a little about that topic. Seventh, we have a little problem here. Eighth, a little more patience is needed. And ninth, I have a little piece of cake. Here we complete English workshop of poem 1.1 from class 9.
Stay with us for another coming videos. Thanks for watching.